आष्टी येथील दारू दुकानाचा परवाना रद्द करा, अन्यथा आमरण उपोषण. वंचित बहुजन आघाडीचा जालना प्रशासनाला इशारा. परतूर, जालना, मौजे, आष्टी येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दारू दुकानामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून हे दुकान तातडीने बंद करून संबंधित परवानाधारकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जालना शहर अध्यक्ष गणेश वैद्य यांनी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना येथील राष्ट्रीय महामार्गालगत मुख्य बाजारपेठेत दुकान क्रमांक 82 चे लायसन धारक रोशन जयस्वाल हे देशी दारूचे दुकान चालवतात. हे दुकान शाळा, मंदिर, स्मशानभूमी आणि रहिवासी भागाच्या अत्यंत जवळ आहेत. नियमानुसार या दुकानातून केवळ किरकोळ स्वरूपात दारू विक्री करणे अपेक्षित असताना संबंधित दुकानदार रात्री अपरात्री टपऱ्या, धाबे आणि इतर अवैध विक्रेत्यांना बॉक्सच्या बॉक्स दारूचा पुरवठा करत असल्याचा आरोप वैद्य यांनी केला आहे. या अवैध दारू विक्रीमुळे परिसरातील लहान मुले, तरुण आणि नागरिक व्यसनाच्या आहारी जात असून गावात भांडण, तंटे व अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. शेजारीच शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि भवितव्यावर याचा गंभीर परिणाम होत आहेत. दारुडे व्यक्ती शाळा, मंदिर आणि स्मशानभूमी परिसरात उघड्यावर फिरत असल्याने महिला व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पुढील 8 दिवसाच्या आत या दारू दुकानाचा परवाना रद्द करावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा गणेश वैद्य यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जालना यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.